नमस्कार, मी सुवर्णा जोशी। हे तर अजबच या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहणार आहोत अद्भुत, रोमांचक आणि अविश्वसनीय अशा बातम्या। संपूर्ण गाव चोरीला गेल्याची घटना चक्क पुणे जिल्ह्यात घडली आहे। विश्वास बसणार नाही, पण ही खरी गोष्ट आहे। एखाद्या सिनेमात घटना घडावी तशी घटना आंबेगावमध्ये घडली आहे। बरं, हे गाव 1-2 वर्ष नव्हे तर चक्क 28 वर्षांपासून चोरीला गेल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे आणि तोही त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेला आहे। नेमका हा सगळा प्रकार काय आहे जाणून घेऊया हे तर अजबच मध्ये। एखाद्या गावातली विहीर चोरीला गेल्याची बातमी तुम्ही पाहिली असेल, पण आता चक्क एक गाव चोरीला गेलंय। मंडळी, आंबेगाव तालुक्यातलं मंचर भीमाशंकर मार्गावरचं वाळुंजवाडी हे महसुली गाव, तर दुसरं वाळुंजनगर। एकाच तालुक्यात एकमेकांपासून 50 किलोमीटर अंतरावर वाळुंजवाडी आणि वाळुंजवाडी नगर ही 2 गाव आहेत। या गावातली ही 2 दृश्य दाखवण्यामागे मोठी रंजक कारण आहे। ते म्हणजे पंचायत समितीनं चक्क वाडीचा निधी नगरला दिलाय, तोही 1-2 वर्ष नाही, चक्क 28 वर्ष। वडगाव आणि वाळुंजवाडी अशी 2 गावं असल्यामुळे वडगावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला उत्तर दिलं, वडगावमध्ये वाळुंजवाडीचा निधी येत नाही। 2 सेपरेट महसुली गावं असल्यामुळे हा काहीतरी घोटाळा झाला आहे। आणि त्यांना मी म्हटलं, तुम्ही असे निधी का देत नाही? तर त्यांनी मला स्पष्ट उत्तर दिलं, हे उत्तर तुम्ही शोधा, मला वाळुंजवाडीचा निधी येत नाहीये। मौजे वडगाव काशिमबेगमधून मौजे वाळुंजवाडी हे महसुली गाव 1992 साली वेगळं झालं, म्हणजे आज 28 वर्ष झाली। आणि 28 वर्षापासूनचा हा जो निधी येतो, तो निधी या ठिकाणी न येता तो दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामुळे गावचा विकास खुंटलेला आहे। तरी आमची शासनाकडे एकच मागणी, ह्या जो 28 वर्षात जो निधी आमचा गायब झालेला आहे, तो निधी आम्हाला शासनाने परत आम्हाला द्यावा। प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका या वाडीला बसतोय। सरकारच्या वेगवेगळ्या आर्थिक निधी आणि लाभापासून गाव वंचित राहतंय। गावात रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाही। प्रशासनाच्या संकेतस्थळावर हे गाव दिसतंय, मात्र 28 वर्षांपासून ग्रामपंचायत नसल्यानं गावच गायब आहे। गेलेला निधी परत मिळवण्यासाठी नवनाथ वाळुंज असतील, भीमराव वाळुंज असतील, आम्ही वेळोवेळी शासनाचा पाठपुरावा केला, परंतु त्यातून कुठे आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेले नाही। प्रशासनाच्या ज्या अधिकारी वर्गाकडून आमच्या या ग्रामपंचायतचा जो घोटाळा झाला आहे, त्या अधिकारी वर्गावरती योग्य ती कारवाई व्हावी आणि आमचा गेलेला निधी त्यांच्या पगारातून आम्हाला देण्यात यावा, अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे। प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे वाळुंजवाडी गावचा लोकसंख्येचा वापर करून वाळुंज नगर ग्रामपंचायतीला निधी वर्ग केला जातोय। ही साधी गोष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का आली नाही, असा संतप्त सवाल वाळुंजवाडीतील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। इतकंच नाही तर ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि सरकारकडे दादही मागितली आहे। मी नक्कीच असं जर काही झालं असेल ही महसूल खात्याची अक्षम्य चूक आहे आणि त्याची गेल्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जो काही निधी गेला असेल, तो निधी मी पुन्हा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून हा निधी ह्या गावाला न्याय मिळवून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि माझ्या माध्यमातून मी ह्या गावाला भरघोस निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2011च्या जनगणनेनुसार वडगाव कोशिंबे गावची लोकसंख्या 2617 आणि वाळुंजवाडीची लोकसंख्या 1026 इतकी आहे। एकूण लोकसंख्येच्या 3643 इतकी आहे। आतापर्यंत वडगाव कोशिंबे ग्रामपंचायतीत वाळुंजवाडीचा समावेश होता। 14व्या वित्त आयोगातून 2617 लोकसंख्येनुसार अनुदान मिळतंय, मात्र उर्वरित वाळुंजवाडीतील लोकसंख्येचं अनुदान मिळत नाही। वाळुंजवाडी आणि वाळुंज नगर या 2 गावांच्या नावातल्या साधर्म्यामुळं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा जो निधी असतो 14व्या वित्त आयोगातला, हा मिळालेला नाही, अशी तक्रार ज्यावेळेस ग्रामस्थांनी केली वाळुंजवाडीच्या, त्यानंतर आम्ही वाळुंजवाडीचं म्हणणं ऐकल्यानंतर वाळुंज नगर नेमकं कुठं आहे ते पाहण्यासाठी आलं आणि आंबेगाव तालुक्यातल्या पूर्व पट्ट्यामध्ये हे वाळुंज नगर आहे। इथे ग्रामपंचायत आहे। आपण थेट तिथं जाऊन माहिती घेणार आहोत, या सरपंचाशी बोलणार आहोत, नेमकं काय आहे आपण दोन्ही बाजू तपासून पाहणार आहोत।
28 वर्षांपूर्वी वाळुंजवाडीचं महसुली गाव असल्याचं अस्तित्व होतं, मात्र गाव कुठे गायब झालं? तपासाची चक्र फिरली आणि सत्य उघड झालं. कारण वाळुंजवाडीच्या सेन्सेक्स क्रमांकाचा वापरच वाळुंजनगर ग्रामपंचायतीसाठी केला गेला. यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या ठाकर कुटुंबाच्या नावानं हा निधी दिला जात होता, त्यातील एकही ठाकर कुटुंब वाळुंजनगरमध्ये राहतच नाहीये. वाळुंजवाडीचा जो विकास होतोय तो वडगाव काशंबे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सगळा विकास होत आहे. 2018 साली ज्यावेळेस आम्ही चौकशी केली, आम्ही सगळा पाठपुरावे केले, वरील अधिकाऱ्यांना आम्ही सगळ्या गोष्टींचा हे करून दिला, सगळी माहिती करून दिली, तर त्यांनी आम्हाला त्यावेळेस ही प्रशासनाची चूक आहे आणि त्या आत्ता त्या ठिकाणी जे अधिकारी बसलेले आहेत ही त्यांची चूक नाही, ही त्यांच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांची जी चूक आहे हे त्यांनी सांगितलं की ही आमच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांची चूक आहे, ही आमची चूक नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का 2021 सालची जी जनगणना होईल त्यामध्ये आपण दोन्ही ग्रामपंचायतीची दुरुस्ती करून घेऊ. गाव कसं गायब झालं याची कहाणी तुम्हाला आता कळली असेलच, मात्र त्यासाठी 28 वर्ष लागली. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता आम्ही तुम्हाला अशा एका गावाची गोष्ट सांगणार आहोत ज्या गावात आंब्याचं झाड नाहीये. आश्चर्य वाटलं ना? हो, महाराष्ट्रातील बीडच्या आंबोसावळी या गावात आंब्याचं झाड शोधूनही सापडणार नाही. काय आहे या गावाची कहाणी पाहूयात. आंब्याचं एकही झाड नसलेलं गाव. बीडच्या आंबेसावळी गावाचं रहस्य काय? का लावत नाहीत आंब्याची झाडं? अंबिका देवीची काय व्यथा? बीड जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे ज्या गावामध्ये शोधूनही आंब्याचं झाड सापडणार नाही. त्याचं कारण आहे तसंच आहे, या गावात अंबाबाई देवीचं जागृत देवस्थान आहे आणि त्याच अंबाबाई देवीच्या नावावरनं गावाचं नाव आंबेसावळी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणून या गावात एकही आंब्याचं झाड लावलं जात नाही. एवढंच नाही, जर कोणी आंब्याचं झाड लावायचा प्रयत्न केला तर देवीचा कोप होतो आणि त्याचे डोळे जातात किंवा अपंगत्व येतं, हे गावातला समज आहे. त्यामुळे या गावात आंबा लावण्याचं धाडस कोणीही करत नाही. ज्यांनी कुणी धाडस केलं त्यांचे डोळे गेले असं गावातले नागरिक सांगतायत. पाहूया या गावची काय आहे ही अजब कहाणी. केशर, पायरी, नीलम, आम्रपाली, हापूस, चंद्रमा, राजापुरी अशी अनेक आंब्याची नावं आहेत. गावरान आंबाही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याच आंब्याचं एकही झाड नसलेलं महाराष्ट्रात एक गाव आहे. या गावात पूर्वीपासून आंब्याचं झाड धार्जिणं नसल्याचं सांगितलं जातं. बीड जिल्ह्यातल्या 1,500 लोकसंख्येच्या आंबेसावळी गावात अंबाबाईचं पुरातन मंदिर आहे. अंबाबाईच्या मंदिरामुळे गावाचं नाव आंबेसावळी पडलं असावं असा गावातील वृद्धांचा समज आहे. देवीचं नाव अंबाबाई आणि त्यामुळे आंब्याचं झाड लावायचं नाही असा दंडक देखील परंपरागत या गावामध्ये चाललेला दिसतो. याचे आंधळे होते, आंधळे होते, त्याचं काहीतरी घर बुडबुडत होते, त्याचं मळ लावू शकत नाहीत. आणि आम्ही बाहेरून आंबे खातो, इथले आंबे आम्ही येतच नाहीत. आंबेसावळी गावात आंब्याचं एकही झाड तुम्हाला शोधूनही सापडणार नाही आणि याचं कारणही तसंच आहे. जो कोणी आंब्याचं झाड गावात लावेल त्याचे डोळे जातात किंवा त्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व येतं असा गावकऱ्यांचा समज आहे. काही एका डोळ्याने दिसत नाही असे 4-5 घरामध्ये झाले आमची, तर त्यांची तर आंबे होते, ज्याची तर काय आंबे होते त्यांची तर कुठं काय झालेलं दिसलं बी नाही. त्याच्यामुळं विचार करते लोक, नको बाबा देवीचं शाप कशाला उगत. आणि पहिल्यापासूनच ते गावाचंच नाव आंबेसावळी असल्यामुळं लोकांना वाटतं मग आता आंबेबाई आंबा मंदिर आहे ना अंबाबाईचं, त्यामुळं तर लोक दबकत येत, नको बाबा. आणि लावलं त्याला तर होतंच काही ना काही. कारण लावलं तर डोळ्यात टिका पडतात, डोळे खराब होते, त्याच्यामुळं नाहीत लावित. आणि पहिलं जुनीच परंपरा झालेलं आहे, ते ॲक्च्युअल घडलेलं. आंबेसावळी गावाच्या संपूर्ण शिवारात
आंब्याचं झाड कुठेही बघायला मिळत नाही. एवढंच नव्हे तर या गावातील नागरिक बाहेरच्या गावात राहायला गेले तर त्या ठिकाणी देखील ते आंब्याचं झाड लावत नाहीत. मात्र आंबा खायचा असेल तर तो बाहेरच्या गावावरून आणावा लागतो. कोणी आंबाबाई लावली, कोणी ठुली आणून. तर म्हणले भांड्याचे लोक म्हणले कशामुळे आली. ते म्हणले पावडाने आली पहिले म्हणे. आणि मग ते गाणं म्हणेत, कोणी नाहीत म्हणेत. ती म्हातारं सांगत. मग त्याचं लेख आंबे लावले त्यांनी, पाहुण्यांनी लावले जणू. तर ते त्याचा लेख आंधळा झाला. आंबा लावल्याच्या नंतर आंधळ होतं, वंश वाढत नाही, असं परंपरा चालू आहे आमच्या गावाला. आणि आंबाबाईचं देवस्थान आहे म्हणून आमच्या गावाचं बी नाव आंबेसावळे आले. मग आमच्या गावामध्ये एक आंब्याचं झाड तोडायला लागलेत, पण त्यांनी तोडले नव्हती. कुणी लावले नाहीत, पण त्यांचेच हिथं आंबे गेले. आंधळे असे एवढायले वर्ष लेख असा करीत चालायचा, असा दिसतच नव्हतं एवढायले टिकीन ह्यान पाडलेल्या. म्हणून हा झाड लावीत नाहीत आंबाबाई. आंबा लावला तर फक्त गावातील पुरुषांनाच बाधक ठरतो असा इथल्या ग्रामस्थांचा समज आहे. महिलांना आंब्याच्या झाडापासून अपाय नसल्याचं जाणकार म्हणतात. गावातील मुली दुसऱ्या कुळात जाणार असल्याने त्यांना देवीच्या कोपाचा सामना करावा लागत नाही असंही इथल्या ग्रामस्थांना वाटतं. ते अंबाबाईचं मंदिर असल्यामुळे आमच्या गावात आंब्याचं झाड लावित नाही. आणि जरी कुणी लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला जोपासण्याचा, तर त्याच्या घरामध्ये अपंगत्व येतं, डोळा जाणे, कुठं काही अशा परंपरेपासून चालू आहे. आज नवीन नाही आहे, त्याच्यामुळं कुणी झाड लावित नाही आणि त्याला पाणी सध्या घालीत नाही. दुसऱ्या गावात गेले तरी नाही. आणि ते पुरुषाला होतं. महिलांना दुसरीकडे जाणार असल्या मुली तर त्यांना काही त्रास होत नाही त्याचा. गावातील काही ग्रामस्थ विपरीत घडल्याचं सांगतायत आणि त्यावरूनच कोणीही झाड लावत नाही. जर लावलं तर देवीचा कोप होता असं जुन्या माणसाचं म्हणणं आहे, परंपरा आलेली आहे. आणि जर त्याची जोपासना उगवलं तरी जोपासना केली तर आपल्याला ते उपटून टाकावं लागतंय. किंवा जर राखलं एखाद्याने राखलं तर त्याच्या घरात अपंगत्व येतं. कुणाचे पाय जातात, कुणाचे डोळे जातात. का एक उदाहरण घडलेलं आहे आमची इथं. 10-12 वर्षाचा मुलगा आहे, त्याला त्याच्या वडिलांनी झोपलं तर त्याचे डोळे गेले त्या 10 वर्षापूर्वीच, कारण की एवढा मोठा मुलगा असताना. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही अंधश्रद्धा वाटत असली तरी या गावातील सत्य नाकारून चालणार नाही. आंब्याच्या झाडावरून असलेला ग्रामस्थांचा समज आणि त्यांची भीती मात्र त्यांच्या मनात आजही बघायला मिळते. शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा होते, मात्र गावकऱ्यांच्या श्रद्धेला चिकित्सा नाही हेही तितकंच खरं. सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत, काही समज गैरसमज आहेत किंवा काही वास्तू असतात ज्याच्याविषयी काही बोलत राहिलं जातं आणि तेच वर्षानुवर्ष कानी पडत राहतं. या सगळ्या विषयीचे रिपोर्ट्स आम्ही तुम्हाला दाखवतोय. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतचा कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, परत भेटूया या कार्यक्रमात काही क्षणात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हे तर अजबच या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुके प्राणी खरंच माणसावर जीव ओवाळून टाकतात. माणसांपेक्षा हे मुके प्राणी अधिक प्रेम करतात. माणसाच्या भावनाही कळतात. मात्र काही माणसं या मुक्या प्राण्यांना सोडून देतात, तर काही माणसं या प्राण्यांना आपलंसं करतात. अशीच एक रिक्षा चालक आणि श्वानाची प्रेमळ कहाणी पाहणार आहोत हे तर अजबच मध्ये. ऑटोवाला आणि श्वानाची प्रेमळ कहाणी. कुठे आहे हा ऑटोवाला? प्रवासी घाबरत नाहीत का श्वानाला? श्वानासोबत नेहमी कोण चालवतो ऑटो? पुण्यात
पुण्यात एक ऑटो चालक त्याच्या श्वानाला कायम सोबत ठेवूनच ऑटो चालवतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो, पुण्यातील येरवडा परिसरात एक ऑटो चालक जिथे जातो तिथे या श्वानाला सोबत घेऊन फिरतो. कधीतरी या ऑटो चालकानं श्वान पाळला होता. त्याला आजार झाला, त्यातच त्याचा जीव गेला. या घटनेनं श्वानाच्या मालकाला इतकं हेलावून सोडलं की आता कधीही श्वान पाळायचं नाही असं या मालकानं ठरवलं. पण एक दिवस त्या मालकाला आवारात एक श्वानाचं बेवारस पिल्लू सापडलं. मालकाला जुन्या श्वानाची आठवण झाली. त्या पिलाचंही आपल्या श्वानासारखं होऊ नये म्हणून मालकानं पिलाची जबाबदारी घेतली. रोज दिवसभर आपल्या रॉनीला घेऊन भाडं करतो आणि रात्री एका कंपनीत कामाला जातो. बीमार हो गया था, उसको मैं 10 दिन तक हॉस्पिटल में लेके जाता रहा. तो इतना बीमार हो गया था कि बचने की उम्मीद नहीं थी. तो डॉक्टर साहब ने भी बोला कि इसका थोड़ा डिफिकल्ट है बचना. फिर भी मैं बोला सर जितना हो पाता है तो इसका अच्छे से अच्छे ट्रीटमेंट करो. तो ट्रीटमेंट करने के बाद में अभी उसको अच्छा हो गया. उसके बाद खाना खाने लग गया और साथ में लेके घूमता था. मैं हॉस्पिटल में लेके जाता था. तो इसकी वजह से इसको मेरी आदत लग गई है और मेरे पैरों के पास बैठा रहता है. तो मैं इसको ऑटो में लेके घूमता हूँ. किसी पैसेंजर को कोई इसकी टेंशन नहीं है. घरी जेव्हा हरविंदर सिंग यांनी श्वान आणला तेव्हा त्याला पाळणं सहज शक्य झालं नाही. बाहेरच्यांकडून अडचणी आल्यातच, पण घरचेही काही विशेष खुश नव्हते. रात्रपाळी करत असलेल्या कंपनीतही त्यांना रॉनीसाठी अडचणींचा सामना करावा लागला. अभी ये घर में मैं रखती नहीं थी, मैं पसंद नहीं करती थी पहले. तो ये साथ में लेके जाते थे केयर करने के लिए कि मैं लेके जाऊंगा तो अच्छे संभालूंगा, कि लेके जाते सुबह में. मैं नहीं रखती थी. बीमार हो गया था एक 10 दिन के लिए. तो बहुत परेशान हो गया था कि बीमार है, उल्टी विल्टी आती है. तो उसको ट्रीटमेंट चला 10 दिन. लेके जाते थे सुबह, पूरा दिन लग जाता था हॉस्पिटल में. जैसे इसका नेचर देखा मैंने भी कि हाँ शांत है, बैठा है, कहीं वो ना कहीं किसी पे जल्दी चिल्लाता है. कोई घर में आया हो, नहीं तो आम तरह पे डॉगीज़ कैसे होते हैं कि कोई घर में एंटर होने से पहले ही चिल्लाना शुरू कर देते हैं. तो ये चिल्लाता नहीं है कोई भी घर में आया हो. लेकिन हाँ, जब उसे कोई रॉन्ग पर्सन दिखता है कि हाँ बाहर से कोई आ रहा है तो ही अलर्ट हो जाता है. वैसे सोबर है, काइंड है. अर्नव इसके साथ इतना खेलता है. कभी कोई ऐसी हरकत नहीं हुई है कि जिससे मतलब हमें डर लगे कि नहीं डॉगी सेफ नहीं है बच्चे के लिए. हरविंदर सिंग यांनी रॉनीला आपल्याबरोबर दिवसभर फिरवताना त्याच्या खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. आणि विशेष म्हणजे हरविंदर सिंग यांच्या सर्व गोष्टी घरातल्या लहान मुलाप्रमाणे रॉनीही ऐकतो. आपण ज्या ऑटोतून प्रवास करतोय त्या ऑटोमध्ये श्वान आहे असं म्हटल्यावर काही लोक घाबरणारच, जे साहजिकच आहे. पण आपण ऑटोत असल्याचा भासही रॉनी आपल्या मालकाच्या प्रवाशांना होऊ देत नाही. इतका शांतपणे तो आपल्या मालकाच्या पायाशी बसलेला असतो. रॉनी हा वेल ट्रेन असल्यासारखा वागतो. तो प्रवाशांवर भुंकत तर नाहीच, पण लक्षही देत नाही. जेव्हा मी गाडीतनं उतरलो तेव्हा मी गाडीत एक कुत्रं पाहिलं. तेव्हा रिक्षावाल्यांना विचारलं, बाबा हे कुत्रं एवढं शांत कसं काय बसलं? तर ते म्हणले की मी घरातलं पाळीव कुत्रं आहे माझं हे, असं सांगितलं त्यांनी मला. आणि उतरल्यावर त्यांनी सांगितलं घरचं कुत्रं एक शांत आहे नाही का, एक सवय लागली माझी त्याला. तर एवढं मला माहितीच नव्हतं की कुत्रं गाडीत बसले. एवढा प्रवास केल्यानंतरही 2 ते 3 किलोमीटरचा मी प्रवास केला, पण मला त्याचा आवाज देखील मला जाणवलं नाही की एवढं शांत कुत्रं हे पायापाशी त्यांच्या बसले. रॉनी त्याच्या धुंदीत आणि आपल्या मालकाच्या प्रेमातच खुश आहे. तर पुणेकरांनो, तुम्हाला हरविंदर सिंग यांच्या ऑटोची स्वारी करायची असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता, तेही न घाबरता. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.
अशा सगळ्या अजब गजब घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत या हे तर अजबच कार्यक्रमातून पोचवत असतो, पण पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत हे पोचवू इच्छितो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये अशा प्रथा परंपरा आहेत ज्या आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत, किंवा काही वास्तू आहेत ज्याच्याविषयी बोललं जातं आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत या रिपोर्ट्सच्या माध्यमातून पोचवतोय. पण कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोचावी असा आमचा कुठलाही हेतू नाही. कार्यक्रमात इथेच थांबतोय. अजून काही ताज्या घडामोडींचा काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.